तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अजित पवारांची प्रशासनावर प्रचंड पकड होती। अधिकाऱ्यांना ते झापायला मागे पुढे पाहायचं नाही। मग ते कार्यालय असो किंवा त्यांचा जनता दरबार, त्यांच्या या स्वभावाची आठवण आज चक्क सुनेत्रा पवारांच्या रूपाने दिसून आली आहे। त्यांनीही बारामतीच्या एका रुग्णालयात भेट दिली। त्यावेळी त्यांनी तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली। त्यांचा अवतार पाहून सर्वांनाच अजित पवारांची आठवण झाली। सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना झापतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात अचानक भेट दिली आहे। या वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळण्यास सातत्याने अडचणीचा सामना करावा लागत होता। या संदर्भात सतत तक्रार येत होत्या। याची गंभीर दखल घेत सुनेत्रा पवार यांनी अचानक या मेडिकल कॉलेजला भेट दिली। सुनेत्रा पवार येणार याची काहीच कल्पना रुग्णालय प्रशासनाला नव्हती। रुग्णालयाला भेट दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची एकच धावपळ उडाली। आधी सुनेत्रा पवार यांनी स्वच्छतेचा आढावा घेतला। त्यावेळी त्यांना रुग्णालयात अस्वच्छता दिसून आली। त्यावर त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्याची विचारणा केली। इथं अस्वच्छता का? ही तुमची स्वच्छता आहे का? स्वच्छता कशाला म्हणतात सांगा, असे एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली। त्यामुळे सर्वजण हादरून गेले। जणू अजितदादाच समोर आहेत की काय, असं काही क्षण सर्वांना वाटलं। रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार यांनी यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले। आत्ताच्या आत्ता कामाला लागा, मला काही चुकीचं दिसलं नाही पाहिजे। तुम्हाला इथं जास्त काम आहे का? तुम्ही दिवसभर काय करता, असंही त्यांनी विचारलं। मोबाईलवर का? फक्त मोबाईलवर असता का? अशा शब्दात त्यांनी फटकारले। एवढेच नाही तर त्यांनी जे लोक अस्वच्छतेला जबाबदार आहेत त्यांची नावं लिहून घ्या, असंही यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या। त्यांची स्टाईल, त्यांचा रुबाब आणि त्यांचा धाक हा अजित पवारांची आठवण करून देणारा होता। यावेळी काही लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे। तो सध्या बारामती आणि परिसरात जोरदार व्हायरल होत आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।